नांदेडमधील पहिली वहिली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तोष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाइल 9130096001। 67वां धम्मचक्र प्रवर्तन दिवस देश भर के साथ ही नांदेड़ में भी उत्साह उमंग के साथ मनाया गया। मंगलवार 24 अक्टूबर को दशहरे के दिन अनुयायियों ने भारत रत्न बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी को विनम्र अभिवादन किया। रेलवे स्टेशन परिसर में स्थित डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की प्रतिमा को हजारों अनुयायियों ने माल्यार्पण कर नमन किया। उल्लेखनीय है कि नांदेड़ के उपासक उपासिकाएं, युवक युवती और बालक बालिकाओं ने धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर अनूठा उपक्रम चलाते हुए बाबा साहब अंबेडकर प्रतिमा के सामने सामूहिक महाबुद्ध वंदना का आयोजन किया था। भदंत पैया बोधि थेरो सहित भिक्षु संघ ने इस समय उपस्थित सभी को बुद्ध वंदना दी। 14 अक्टूबर 1956 को नागपुर में हिंदू धर्म का त्याग कर बौद्ध धर्म का स्वीकार कर बोधिसत्व बाबा साहब अंबेडकर ने अपने लाखों अनुयायियों को भी धम्म दीक्षा दी थी। साथ ही 22 धम्म प्रतिज्ञाएं भी दी थी। इन्हीं 22 धम्म प्रतिज्ञाओं का महाबुद्ध वंदना के बाद सामूहिक पठन किया गया। विदित हो कि तथागत भगवान गौतम बुद्ध ने 2500 साल पहले सारनाथ में पंचवर्गीय भिक्षुओं को उपदेश देकर पहला धम्मचक्र प्रवर्तन किया था। उसके बाद सम्राट अशोक राजा ने कलिंग की लड़ाई में कलिंग राज्य जीतने के बाद अफसोस महसूस कर स्वयं बौद्ध धम्म की दीक्षा लेकर विजयादशमी के दिन धम्मचक्र प्रवर्तन किया था और तत्पश्चात बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर ने 14 अक्टूबर 1956 को नागपुर में तीसरा धम्मचक्र प्रवर्तन किया। भगवान बुद्ध, सम्राट अशोक और डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के विचारों, उनके कार्य को समाज में प्रस्तुत करने और बौद्ध विहारों को ज्ञान का केंद्र बनाने के उद्देश्य से आज नांदेड़ में महाबुद्ध वंदना का आयोजन किया था, जिसे बहुत अच्छा प्रतिसाद मिला है। प्रतिवर्ष महाबुद्ध वंदना का आयोजन किया जाएगा, ऐसी जानकारी आयोजक युवाओं ने MCN हिंदी न्यूज को दी। तो वहीं 22 धम्म प्रतिज्ञाएं बौद्धों की आचार संहिता है, इसका अनुपालन करने की अपील भदंत पैया बोधि थेरो ने की है। खरं तर या युवकांनी म्हणजे जे काही परिश्रम घेतलेले आहेत, रात्रंदिवस त्यांनी या महाबुद्ध वंदनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी अहोरात्र झटलेले आहेत। त्यांचं खूप खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण सर्व बौद्ध समाजांनी कुठं ना कुठं तरी आपली एक संघटनात्मक शक्ती तयार केली पाहिजे, जे की जी शक्ती म्हणजे इतरांची हानी करण्यासाठी नसून शांततेच्या मार्गाने आपलंही कल्याण झालं पाहिजे आणि इतरांचंही कल्याण झालं पाहिजे, त्या शक्तीचा तसा उपयोग सुद्धा झाला पाहिजे। तथागत भगवान बुद्धाने जेव्हा 2500 वर्षापूर्वी हा धम्म सांगितला, तर याच्यामध्ये सर्व प्राणी मात्रांचं कल्याण सामावलेलं आहे। बुद्धाने जी मंगल मैत्री शिकवलेली आहे, की 5 शील दिलेले आहेत, की कुणाची हत्या करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलून कुणाची फसवणूक करू नये, नशा आणणाऱ्या अंमली पदार्थाचं सेवन करू नये। हे 5 शील सुद्धा गृहस्थी माणसांसाठी अतिशय आवश्यक आहेत। इसवी सन 11व्या-12व्या शतकामध्ये बौद्ध धर्म इथला लोप पावत चालला आणि त्याच्यामुळं जे काही मूल तत्व होते, एकेकाळी जसं भारताला की सोन्याची चिडिया म्हणायचे, सोन्याचा धूर इथून निघायचा म्हणत होते, जेव्हा बुद्धाची तत्व प्रणाली इथं अस्तित्वात होती तेव्हाच सोन्याचा धूर इथून निघत होता। कारण सर्व लोक शील पालन करायचे, कुणी कुणाला त्रास देत नव्हते, कुणी कुणाची हत्या करत नव्हते। 14 ऑक्टोबर 1956 परत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथला लोप पावलेला जो बुद्धाचा पवित्र धम्म होता त्याला पुनर्जीवित केलं। त्यांनी दिलेल्या धम्मामुळे आमचं तुमचं सगळ्यांचं कल्याण या ठिकाणावर झालेलं आहे। 22 प्रतिज्ञा ही बौद्धांची आचार संहिता आहे। ज्याला शुद्ध धर्माचं पालन करायचं असेल, ज्याला खरा बौद्ध म्हणून जीवन जगायचं असेल, ज्याला खरं दुःखातून मुक्त व्हायचं असेल, त्यांनी 22 प्रतिज्ञा पालन करणं अतिशय गरजेचं आहे। घरामध्ये खंडोबा आणि बाहेर बुद्ध हे चालणार नाही, बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं होतं। एक पाय इकडे ठेवतो म्हणलं, एक पाय इकडे ठेवतो म्हणलं तर नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळं हा बुद्धाचा धम्म म्हणजे अतिशय कल्याणकारी आहे। जगातले लोक बुद्ध धम्म स्वीकारत आहे, याच्यामध्ये सक्ती किंवा जबरदस्ती कुणासाठी नाही। ज्याला वाटेल
की म्हणजे जे खरं आहे त्या सत्याचा स्वीकार केला पाहिजे, जे खोटं आहे त्याचा त्याग केला पाहिजे. 67व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महावंदनेच्या कार्यक्रमाची ही संकल्पना होती की आजकालच्या काळामध्ये तरुण हे व्यसनाधीन होत आहेत आणि तरुण हे विहाराकडे वळाले पाहिजे आणि विहार हे संस्कार केंद्र आहेत. त्या विहारांमध्ये संस्कार हे घडले पाहिजेत विद्यार्थ्यांना. त्या निमित्तानंच आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी असं केलं होतं की 25 ते 30 पोरांचा आमचा ग्रुप होता. या ग्रुपने असं ठरवलं होतं की यावेळेस आम्ही सर्व विहारांना एकत्र करण्याचं, म्हणजे विहारांकडे बैठकी घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक महावंदनेचा कार्यक्रम घ्यायचा की सर्वांनी कमीत कमी दर रविवारी वंदना घेण्यासाठी बौद्ध विहारात गेलं पाहिजे. आपले तरुण जे व्यसनाधीन होत आहेत, जागोजागी व्यसन मुक्ती केंद्र झाले पाहिजेत, ते विहारांमध्ये झाले पाहिजेत. त्याचबरोबर विहार हे धम्मसंस्कृतीचे केंद्र तर आहेच आहे, त्याचबरोबर संस्कार केंद्र आहे. त्या विहारांमध्ये प्रत्येक विहारांमध्ये अभ्यासिका झाल्या पाहिजेत आणि त्या विहारांचे कुलूप तोडले पाहिजेत आणि अभ्यासिका झाल्या पाहिजेत. हा पहिला मुद्दा आमचा होता आणि विद्यार्थ्यांचा हाच मुद्दा आम्ही घेऊन सर्वांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला. यामध्ये आम्ही कमीत कमी 25 विद्यार्थी आम्ही सहभागी होतो. त्याचबरोबर आमचे काही विद्यार्थी दुसरे उपासक मंडळी आहेत, त्याने बी आम्हाला मदत केली आणि भरपूर काही योगदान दिले. सध्याच्या परिस्थितीमध्ये जो आपला नवयुवक धम्म चळवळ, धम्मतत्व, धम्म विचारापासून दूर जात आहे, त्या सर्वांना धम्माकडे आकर्षित करावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रबुद्ध भारताचं स्वप्न पाहिलं होतं, त्या स्वप्नामध्ये आपण नवयुवक म्हणून सर्वात मोठे योगदान हे आपलं असलं पाहिजे. हाच प्रमुख हेतू आपण ठेवून हा महावंदनेचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी आयोजित केला होता. माझं नाव प्रिया भालेराव. आम्ही सगळे युवक म्हणून एका धम्मासाठी, जसं काही असं राजकारणी वगैरे असं काही कार्यक्रम नाही, फक्त युवकांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी वगैरे बुद्ध धम्म हा कसा पुढे नेता येईल, व्यसनाधीन सोडून सर्व युवकांना हे सांगण्यासाठी की बुद्ध धम्मामध्ये शांततेचा मार्ग आहे. उपक्रम केला, हे साध्य झाला. पुढच्या वर्षी अजून चांगला, अजून जास्त युवकांना घेऊ आम्ही. मी रोहन काळेकर. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो धम्म दिलाय विज्ञानवादी, या तरुण पिढीला याच्या काळामध्ये विज्ञानवादी होण्याची गरज आहे. कांचन राजेश जोंधळे. आजची तरुण पिढी जी आहे ती अभ्यास न करता दुसरीकडे कुठे पण जात आहे, तर त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या समाजाचं नाव पूर्ण करावं, म्हणजे नाव पुढे करावं. माझं नाव महादळे ऋषभ विद्यासागर. तर आम्हाला तरुणांना एकच संदेश द्यायचा होता की आपल्याला जो काही बाबासाहेबांनी एवढा पवित्र असा धम्म दिलेला आहे, तर त्या धम्माचं आपण पालन न करता त्याचा आपण कुठेतरी अवमान करत आहोत. म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमामधून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. आधी महिला चूल आणि मूल यातच गुंतून होत्या, पण आज कलेक्टर पदापर्यंत, मुख्यमंत्री पदापर्यंत, प्रधानमंत्री पदापर्यंत जाऊ शकतात. याचं कारण बाबासाहेब. जास्तीत जास्त मुलींनी शिक्षित व्हावं, पदवी पूर्ण करावी, काहीतरी स्वप्न, करिअर बनवावं आपलं. नाहीतर चूल आणि मूल याशिवाय त्यांना आताही पर्याय नाही. बाबासाहेबांनी एवढी संधी दिली आपल्याला, ज्यामुळे आज मी इथे येऊन बोलू शकते. आज माझ्या काकीत बाळ आणि हातात लाटणं राहिलं असतं, आज माझ्या हातात वॉच आहे. बाबासाहेबांची मेहरबानी. जय भीम.